प्रियानो, सौम्यता म्हणजे नेमकं काय हो, हे समजणं किती महत्त्वाचं आहे. सौम्यता म्हणजे नेमकं काय? येशू ख्रिस्त म्हणले सौम्यता म्हणजे काय? तर सौम्यता याचा अर्थ आहे प्रियानो, की जेव्हा आमच्या विरुद्ध लोक येतात आणि अपाय करण्याची ताकद आमच्याकडे असते आणि त्यांना आम्ही अपाय करू शकतो, ते जे काही बोलायला त्यांच्या विरुद्धात राहून आम्ही त्यांच्या विरुद्धात उठू शकतो, परंतु त्यावेळीसुद्धा आम्ही शांत राहणं, याला सौम्यता म्हणतात. काय का लोक काय करतील, एखादा समोर व्यक्ती धष्टपुष्ट आहे म्हणून शांत राहतील. नाही बाबा, त्याला जर मारा गेल तर मला उलट तो मारेल, त्याला जर मी काय बोला गेल तर तो माझ्या विरुद्ध काय तर गोष्टी करेल, त्याच्याकडे भरपूर ताकद आहे आणि तो त्या रीतीने माझ्या जीवनामध्ये करू शकते. म्हणून काही लोक जेव्हा इतर लोक त्याच्याविरुद्ध भांडणं करायतील किंवा इतर लोक जेव्हा त्याच्या विरुद्ध उठतील त्यावेळी ते शांत बसतोय, याला सौम्यता म्हणत नाहीत प्रियानो. परंतु जेव्हा एखादा व्यक्ती जो दुर्बळ आहे, भले त्याच्याकडे कुठल्या प्रकारचं ताकद नाही आणि जरी तो त्याच्या विरुद्ध उठतोय आणि हा व्यक्ती ज्याच्या विरुद्ध तो उठलेला आहे त्याला नाश करण्यासाठी, त्याला सर्व गोष्टी करण्यासाठी याच्याकडे सर्व गोष्टी आहेत, तरी सुद्धा तो शांत बसतोय, याला सौम्यता म्हणतात. चांगलं असं उदाहरण आम्ही पहिले शमूएलाच्या 24 अध्यायामध्ये दावीद आणि शौलाविषयी पाहू शकतो. जर आम्ही पहिला शमूएलाचा 24 अध्याय आणि काही वचनं जर त्या ठिकाणी वाचत गेलो तर पहिलं वचन काय सांगते, शौल पलिष्ठेचा पाठलाग करून परत आला तेव्हा त्यास बातमी लागली की दावीद एन गेदीच्या रानात आहे. दुसरं वचन या ठिकाणी सांगतं, तेव्हा शौल सर्व इस्रायलतून 3000 लोक निवडून घेऊन रानबकऱ्याच्या खडकावरती दाविदाच्या व त्याच्या लोकाच्या शोधास तो गेला. आता शौलनं काय केलं, शौल तर नेहमी पाठीमाग लागला होता, दावीदला मारायचंच आहे, शोधत होता, जिकडं जाईल तिकडं कुठं शोधतोय, त्याचे गुप्तहेर त्याने पाठवले होते, जासूस पाठवले होते आणि ते जायचेत आणि शोधायचेत आणि कशा रीतीने त्याला पकडता येईल, कशा रीतीनं दाविदाला कुठं तो सापडतोय, सापळा रचूया, कोण त्याच्याविषयी माहिती देईल, टीप देईल, याचा तो शोध नेहमी शौल करत होता. आणि त्यावेळी त्याला एक टीप लागली, एक बातमी आली की दावीद जो आहे एन गेदीच्या रानात आहे. आता त्यानं काय सांगते वचन, 3000 लोक घेतलीत, चांगली शूरवीर लोक घेतलीत, दाविदाला आता पकडायचं, दाविदाला मारायचं. तो घेऊन गेला आणि घेऊन गेल्यानंतर प्रियानो पुढं वचन सांगते, वाटेन जात असताना, तिसरं वचन त्या ठिकाणी सांगते, वाटेन जात असताना तो एका मेनवाड्यापाशी आला, तिथे एक त्याला गुहा होती, तिच्या आत शौल बहिर्दिशेस गेला. आता काय झालं, जात असताना एक गुहा त्याला सापडत्या आणि सापडत असताना त्याला त्यावेळी प्रियानो तो टॉयलेटला त्या ठिकाणी जातोय एका गुहेमध्ये आणि गेल्यानंतर तो गुहेच्या आत जातोय. सैनिक 3000 सैनिक त्याच्याबरोबर असते, 3000 सैनिक त्याच्यापासून दूर असते आणि दूर असल्यानंतर हा त्या ठिकाणी गेल्यानंतर आतल्या बाजूमध्ये याला ठाऊक नसतं की दावीद आणि त्याचे किती लोक असतात. दाविदाबरोबर माहीत आहे कुणाला, प्रश्न विचारला असता प्रियानो, की दाविदाबरोबर 600 लोक असतात, 600 लोक दाविदाबरोबर आणि शौलाबरोबर 3000 लोक आणि कुठेही कंपेअर होत नाही. म्हणजे कितपट आम्हाला ते म्हणता येईल, जवळजवळ मला वाटते कमीत कमी 50 पट झालं. 100 पट म्हणजे 600 झाले 6000, 3000 होते म्हणजे 3000, 600चे 50%, 50% एवढी त्याची जी ताकद होती दाविदाची कमी होती. आणि आता वचन काय सांगते की दावीद आतल्या गुहेमध्ये लपून बसलेला आहे, त्याचे 600 लोक त्याच्या संगती आहेत. हे काही शौलाला ठाऊक नव्हतं. शौल त्या ठिकाणी गुहेमध्ये गेला आणि गेलेला असताना त्या ठिकाणी तो बसला असताना हळूच पुढं वचन काय सांगते, मी वाचूया 4थं वचन, तेव्हा दाविदास त्याचे लोक म्हणाले, परमेश्वराने आपल्याला सांगितलं होते की पहा, मी तुझ्या शत्रूस तुझ्या हाती देईन आणि मग तुला तसे वाटेल त्याचे कर. हे घडून येण्याचा दिवस आज प्राप्त झाला आहे. तेव्हा दाविदाने उठून शौलाच्या जगाचा काठ हळूच कापून घेतला. आता लोक त्याच्या संगती होती, म्हणलेत, महाराज बघा की परमेश्वरानं आयता तुमचा शत्रू तुमच्या हातात दिलेला आहे, आयतात शत्रू दिलेला आहे, आता मारून टाकायचं बघा, आम्हाला आज्ञा करा, तुम्हाला मारून टाकायचं नसले आम्ही जाऊन मारतो.
आता माझ्या बहिणीनं आणि माझ्या भावानं मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या, जो एक तुमचा शत्रू आहे, जो तुम्हाला त्रास देतो, जो तुम्हाला तुमच्या पाठीमाग लागलाय, तुमचा जीव घेण्यासाठी, तुम्हाला नाश करण्यासाठी प्रयत्न करायला लागलाय, जिथं कुठं तुम्ही जाताय तुमचा शत्रू तो येतोय, तुमची समजा निंदा करतोय, तुम्हाला कशा रीतीने तर खाली पाडायचं, कशा रीतीने तुमच्या विजय मिळवायचा म्हणून तो प्रयत्न करतोय. आणि आता काय झालंय की तो शत्रू तुमच्या तावडीत सापडलाय. आता तुम्ही काय करणार? आता तुम्ही काय करणार? मनुष्याच्या देहामध्ये, रोमकराच्या 7व्या अध्यायामध्ये लिहिले, पौल म्हणतात की माझ्या देहामध्ये चांगलं काही वसत नाही, मला तर चांगलं करायचं आहे, पण तू माझ्यामध्ये बसणारं पाप मला चांगलं काही करू देत नाही. आता तुमचा शत्रू तुमच्या हातामध्ये सापडलाय, तुम्ही काय केलं असतं प्रियानो? तुम्ही काय केलं असतं? कोण आपल्या शत्रूला असाच जाऊ देईल काय हो? जो पाठीमागं लागलाय, वेळ प्रसंगी दाविदाला आपलं घरदार सोडायची वेळ आली आणि पुढं आपण वाचत गेलो, जेव्हा नाबालचं मी ऐकलं, लोकांकडे हात पसरायची वेळ आली, अहो मला काहीतरी खायला द्यावं, आम्हाला काहीतरी खायला पाहिजे, आणि अशी परिस्थिती आली. आई वडिलांना संगती घेऊन दावीद स्वतःचं घरदार सोडून पळायला लागला. आणि त्याची मेंढरं होती, आम्ही वचन वाचलेलं आहे, पहिला आपल्याला ठाऊक आहे, मेंढरं होती, सर्व काही दाविदाने सोडलं, आपल्या आईला वडिलांना घेतला आणि दावीद दर 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 फिरायला लागला, शोल त्याच्या विरुद्ध उठलाय म्हणून. आता अशा परिस्थितीमध्ये जो शत्रू ज्याला एवढं त्याला त्रास दिलाय, कधीही दाविदानं त्याचं कधी वाईट योजलं नव्हतं. कधीही आम्ही पण आमच्या जीवनामध्ये असतोय, कधी बघा आम्ही म्हणतोय मी कधी कुणाचं वाईट करत नाही, पण तू माझ्या विरुद्ध आलं की मी कुणाला सोडणार नाही. अजून आमचे शब्द बदलले नाहीत, अजून आमचे शब्द बदलले नाहीत. माझ्या विरुद्ध कोणाला मी सोडणार नाही. बघा दाविदाचं वचन, दाविदाच्या जीवनाविषयी आम्हाला शिकायला किती चांगलं मिळते माझ्या बहिणीनं भावानू, की त्याच्या विरुद्ध जो उठलेला शत्रू होता, जो त्याला मारायला टपला होता, त्याला आपलं दाविदाला स्वतःचं घरदार, आपलं गाव सोडायची वेळ आली, दर दर अन्नासाठी दर दर भटकायची वेळ आली, पोटात कदाचित त्याला खायला कधी मिळालं नसेल, पाणी व्यवस्थित मिळालं नसेल, वरती त्याला छत नव्हतं, ऊन त्याला तडाखा जोरात बसला असेल, आणि जे काही सुखसुविधा पाहिजे सर्व सुखसुविधापासून तो वंचित होता. एवढ्या टेन्शनमध्ये, एवढ्या परिस्थितीमध्ये तो बिकट झाला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या शत्रूने त्याची परिस्थिती अशी केल्या, तो शत्रू आता समोर आहे. काय केलं पाहिजे? काय केलं असतं आम्ही? ज्या शत्रूने आम्हाला त्रास दिलाय, आमच्या घरामध्ये, ज्या समाजामध्ये आम्ही राहतोय, तिथं तो व्यक्ती सारखा आम्हाला त्रास देतोय. आमचा शेजार आहे, सारखा आम्हाला त्रास देतोय. उठता बसता आमच्या घरामध्ये, घराच्या दारात खरकाट टाकतोय, उठता बसता आम्हाला आमच्या लेकरांना त्रास देतोय. आम्ही काय करतोय जेव्हा तो शत्रू, तो व्यक्ती आमच्या तावडीत सापडतोय? आम्ही काय करतोय? आम्ही काय करतोय प्रियारो? येशू ख्रिस्त म्हणले मी मनाचा सौम्य. सौम्याचा अर्थ आम्ही समजला, एखाद्या व्यक्तीविषयी त्याचं वाईट करण्याचं, त्याचं नाश करण्याचं आमच्याकडे सामर्थ्य असतंय, तरीसुद्धा तो व्यक्ती त्यावेळी शांत बसतोय, तो सौम्यता धारण करून घेतोय. येशू ख्रिस्त म्हटले, या माझ्याकडून शिका. मत आहे 11:28 मी मनाचा सौम्य आहे. तो सौम्य पण आमच्यामध्ये आहे का? जेव्हा एखादा तरुण जेव्हा टू व्हीलर जात असतोय आणि जाता जाता एका दुसऱ्या टू व्हीलरची किंवा फोर व्हीलरची त्याची धडकाधडकी होते, तिकडे क्रॅश होते, आणि जेव्हा समोरचा जर व्यक्ती त्याच्यापेक्षा अंगाने किरकोळ असला, लहान असला, तर काय करतोय, ते दुसरा तरुण उठतोय, काय रे, त्याला आरुतरू बोलायला सुरुवात करतोय, वेळ प्रसंगी अंगावर जातोय, वेळ प्रसंगी त्याला मारायला लागतोय. आणि समजा तोच व्यक्ती जेव्हा ज्याच्यावरती धडकला आणि तोच व्यक्ती जर धष्टपुष्ट असेल, बिल्डर असेल, तर तो दुसरा व्यक्ती काय करतोय, हो साहेब राहू द्या, झालं चुकून झाला, झालं राहू दे जावा. आज आमच्या जीवनामध्ये या रीतीने आम्ही वागतोय काय प्रियानो? सौम्यता आणि लीनता ह्याच्यामध्ये फरक आहे. सौम्यता शांत बसून ख्रिस्ताचा स्वभाव दाखवणे, ह्याला सौम्यता म्हणतात. आणि लीनता म्हणजे ख्रिस्ताचा स्वभाव प्रकट करणे कृत्याद्वारे, ह्याला लीनता म्हणतात. आणि आम्ही येशू ख्रिस्ताविषयी वाचलेला आहे, तो जातोय आणि शिष्यांचे पाय धुवा लागतोय. शिष्य म्हणतात प्रभूजी, पेत्र म्हणते प्रभूजी नाही, तुम्हाला पाय नाही धुवायचे. येशू ख्रिस्त म्हणले, बाबा तुला आता समजणार नाही, पण तू वेळ येणार त्यावेळी तुला समजणार. यावेळी शौल ऐता दाविदाच्या हातात सापडतोय. त्याचे जे 600 लोक असतात, त्यातले शूरवीर लोक म्हणतात मारून टाके त्याला. परमेश्वरानं बघा त्याला ताब्यात दिले आपल्याला. परमेश्वरानं तुमच्या शत्रू तुमच्या हाती दिलाय, आणि परमेश्वरानं सांगितलं होतं तुझा शत्रू मी तुझ्या हातात देईन. या ठिकाणी दाविदाच्या जीवनामध्ये जो ख्रिस्ताचा, जो पित्याचा, जो सौम्यतेचा स्वभाव आम्ही पाहतोय प्रियानो, त्याने त्या ठिकाणी कोणतीही हानी शौलाला केली नाही. तर काय करतोय तो? त्याच्या जगाचा काठ कापतोय. पुढे 6वं वचन काय सांगतंय?
तो आपल्या लोकास म्हणाला, मी आपल्या स्वामीवर अजून सुद्धा दावीद हा शौलाला स्वामी मानतोय. कधीच त्यानं काढून टाकलं होतं, कधीच दावीद त्याला शत्रू मानत होता. शौल दावीदाला शत्रू मानत होता. परंतु माझ्या प्रियानो, दावीद त्याला कधी शत्रू मानलं नाही शौलाला. तेव्हाचे एक महान सेवक डीजेस दिनाकरण आज आपल्यामध्ये नाहीत, परंतु अद्भुत सेवा भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर केली. ते नेहमी एक सांगत होते, या जगामध्ये तुम्हाला कोणी शत्रू नसावा, एकच शत्रू तुमचा असावा, तो म्हणजे सैतान. बाकी कुठला मनुष्य जे तुमच्या विरुद्ध उठतात, तुमच्या विरुद्ध बोलतात, तुमच्या विरुद्ध कारस्थान करतात, तुमची निंदा करत फिरतात, तुमच्या विरुद्ध ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या सर्व गोष्टी करत फिरतात, तरी त्या व्यक्तीला तुमच्या जीवनामध्ये कधी तुम्ही शत्रू मानू नका. या ठिकाणी शौलानं दावीदाला शत्रू मानलं होतं, पण दावीद अजून सुद्धा या ठिकाणी म्हणतोय, 6व्या वचनामध्ये आम्ही वाचतोय, तो मग आपल्या लोकांस म्हणतोय, मी आपल्या स्वामीवर. माझ्या प्रियानु, बघण्याचा दृष्टिकोन दावीदाचा पहा. एक सौम्य आत्मा खरोखर त्या जीवनामध्ये होता. दावीद एक चांगला योद्धा होता. त्याला कुठल्या शिपाईची गरज नव्हती, कुठल्या सहकार्याची गरज नव्हती शौलाला मारण्यासाठी. एवढ्या मोठ्या गलियातला त्यानं त्या ठिकाणी मारलं होतं. देवाच्या वचनातून आम्ही वाचलेलं आहे. या ठिकाणी कुणाची आवश्यकता नव्हती, एक तडाखा दिला असता शौल त्या ठिकाणी गतपान झाला असता. पण तू दावीदाच्या जीवनामध्ये तो सौम्यचा आत्मा होता, म्हणून परमेश्वर म्हणतोय, माझ्या मनासारखा मला मिळाला. या ठिकाणी तो म्हणतोय, मी आपल्या स्वामीवर. 6वं वचन, पहिले शमूएल याचा 24 अध्याय 6वं वचन. माझ्याबरोबर तुम्ही तुमचं बायबल ओपन करावं. मी आपल्या स्वामीवर, परमेश्वरच्या अभिषिक्तावर आपला हात कसा टाकावा, ही गोष्ट परमेश्वर माझ्याकडून न घडवो, कारण तो परमेश्वरचा अभिषिक्त आहे. प्रियानो, ज्या रीतीनं शौलाला अभिषेक केलं होतं राजा होण्यासाठी, त्याच पद्धतीनं दुसरा राजा इस्रायलचा म्हणून अभिषेक केलं होतं दावीदासाठी. एका अभिषिक्ताच्या मनात दुसऱ्या अभिषिक्ताविषयी असल्यास सन्मान किती आहे. आज मी एक देवाचा सेवक म्हणून माझ्या जीवनामध्ये इतर सेवकाविषयी असलेला आदर किती आहे. मी एक देवामध्ये असलेला एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून, चर्चमध्ये असलेला एक लीडर म्हणून, माझ्या जीवनामध्ये इतर चर्चमधले असलेल्या माझ्या सहकारीविषयी, इतर माझ्या चर्चमध्ये असलेल्या लीडरविषयी किती आदर आहे. सौम्यतेचा आत्मा दावीदाच्या जीवनामध्ये जोरदार रीतीनं काम करत होता. दावीद म्हणतोय, मी त्या अभिषिक्ताविरुद्ध कसा उठू, त्याला हात कसा लावू. या ठिकाणी प्रियानो, एक दुसरा राजा ज्याला खरोखर परमेश्वराने अभिषेक केला होता राजा होण्यासाठी इस्रायलला, आणि जो पहिला राजा जो शौल त्याच्या विरुद्ध उठला होता, त्याला अजून सुद्धा दावीद म्हणतोय की हा देवाचा अभिषिक्त आहे. खरं पाहिलं असता पहिले शमूएल 16 अध्याय मी वाचतोय, काही वचनं जेव्हा 18 पासून वाचत जातोय, वचन सांगते की शौलावरचा जो देवाचा आत्मा गेला होता आणि परमेश्वरापासून दूर आत्मा त्याला बाधा करत होता. तरी सुद्धा दावीदाच्या जीवनामध्ये शौलाविषयी एक रिस्पेक्ट होता, एक आदर होतं. हा माझा हानी करायला आहे, हा माझा शत्रू आहे, म्हणून त्याच्या मनामध्ये त्या गोष्टी नव्हत्या. कधी कधी आम्ही आमच्या वैवाहिक जीवनामध्ये जीवन जगत असताना आमचा पती आमची चूक नसताना जेव्हा आमच्या विरुद्ध काही बोलत असतोय, आमच्या विरुद्ध जेव्हा आम्हाला काही गोष्टीचा आम्हाला त्रास देत असतोय, आमची सून किंवा आमची सासू किंवा आमचे सासरे आम्हाला त्रास देत असतात, त्यावेळी सुद्धा परमेश्वर त्यांचं जीवन बदलावं म्हणून सौम्यतेच्या आत्म्यानं भरून आम्ही वाट पाहणारे लोक आहोत काय. देवाचे एक सेवक देवाच्या वचनातून रविवारच्या भक्तीमध्ये वचन सांगत होते, आणि एक नवीन व्यक्ती त्या ठिकाणी चर्चमध्ये आला, शेवटच्या लाईनमध्ये त्या ठिकाणी बसलेला होता, आणि देवाचे ते सेवक पाळक साहेब त्या ठिकाणी वचन सांगत होते की येशू ख्रिस्त आमचे सौम्य आहेत. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं की एका गालावर जेव्हा तुम्ही मारतील तुम्हाला कोणतर दुसरा गाल त्यासाठी पुढं करा. त्यावेळी संडे सर्व्हिस संपली, पाळकांनी ते आशीर्वाद दिला, सर्व लोक आपापल्या घरी गेलेत. हे पाळक सुद्धा चर्च बंद केलं आणि दुसऱ्या ठिकाणी चर्च घेण्यासाठी एका बसमध्ये ते चढलेत, आणि बसमध्ये बसले असताना तो जो युवक त्या ठिकाणी नवीन आला होता, त्यानं जे वचन ऐकलं होतं तो सुद्धा त्या पाळकाच्या पाठीमागं हळूच त्या बसमध्ये जाऊन बसला. आणि बसल्यानंतर हा पाळक कुठं जातोय या व्यक्तीला येशू ख्रिस्त काही ठाऊक नव्हता. फर्स्ट टाइम त्या ठिकाणी तो चर्चमध्ये आला होता, आणि काय ख्रिस्ती लोक असतात किंवा चर्चमध्ये काय शिकवलं जातंय हे त्याला त्या पाहायचं होतं.
आणि भरपूर डाऊट्स त्याच्या जीवनामध्ये होते, भरपूर कन्फ्युजन होतं, काही काही राग त्याच्या जीवनामध्ये होता. आणि या सर्व गोष्टी पाहण्यासाठी त्यावेळी तो चर्चमध्ये तो आला होता. आणि हे पाळक साहेब त्या ठिकाणी देवाचं वचन त्यांनी सुंदर रीतीने सांगितलं, लोकांसाठी प्रार्थना केलं, लोकांना आशीर्वाद केलं. आणि चर्च संपल्यानंतर बसमध्ये त्या ठिकाणी बसले असताना तो व्यक्ती ज्या ठिकाणी चर्चमध्ये आला होता, ज्याला काही लोक शिकवतात, हे ख्रिस्ती लोक काय शिकवतात समजून घ्यायचं होतं, तो सुद्धा त्या बसमध्ये चढला. आणि प्रियानू ज्या ठिकाणी पाळक साहेबांना दुसऱ्या चर्चला जायचं होतं ते ठिकाण आलं. आणि ठिकाण आल्यानंतर त्या ठिकाणी ते पाळक साहेब त्या बसमधून खाली उतरलेत. आणि उतरल्यासंतर तो व्यक्ती पाठीमागून त्याच्या गेला आणि तो म्हटला, तुम्ही त्या आताच त्या चर्चमध्ये सांगू नका काय? होय, मी त्या चर्चमधून आता सांगू लागलो. तुम्ही त्या ठिकाणी होतं काय? होय, मी त्या ठिकाणी आलो होतो. मला भरपूर गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या, थोड्या गोष्टी मला तुमच्या विषयी समजल्या की मला भरपूर कन्फ्युजन होतं, ही ख्रिस्ती लोक काय करतात रविवारचं, आणि मला जाणून घ्यायचं. तुम्ही जो संदेश आला, चांगला संदेश आला की येशू तुमचा सौम्य आहे, आणि एका गालावर मारले की दुसरं गाल पुढं करा असं तुमचा येशू ख्रिस्त म्हणतोय. आणि असं बोलत बोलत त्या व्यक्तीनं जोरदार त्या पाळक साहेबाच्या कानपाडीत मारले, जोरदार. पाळक साहेब जागेवर हल्लेत. काही केलं नाही त्या पाळक साहेबांनी. चांगलं बोलल्यात त्याच्याबरोबर, चांगलं त्याला सेकंड दिलेत, काही बोलले नाही. त्या ठिकाणी चर्चमध्ये तो व्यक्ती होता, आशीर्वाद जेव्हा सगळ्यांसाठी दिला, त्या भाऊसुद्धा त्या ठिकाणी आशीर्वाद झाला. काही चूक पाळक साहेबाची नसताना जोरदार कानपाडी पाळक साहेबांना मारली. पाळक साहेब दिसायला 6 फूट हाईटला होते, चांगलं धष्टपुष्ट होते, कारण येशू ख्रिस्ताकडे यायच्या अगोदर ते बॉडी बिल्डिंग करत होते, व्यायामला जात होते, व्यायाम करत होते. काही काही ठिकाणी त्यांनी बक्षीससुद्धा मिळवली होती आणि चांगलं नाव त्यांचं त्या ठिकाणी होतं आणि राज्यामध्ये त्यांचा नंबर आला होता. चांगले एक बॉडी बिल्डर होते, चांगले धष्टपुष्ट. समोर जो तरुण युवक होता, जो तरुण त्या ठिकाणी आला होता, जो युवक त्या ठिकाणी होता, एक किरकोळ होता, तो व्यक्ती छाम दिशान पाळक साहेबांना कानपाडी मारतोय, काही पाळक साहेबाची चूक नसताना. आता काय करायचं होतं पाळक साहेबांनी? एकच जर पाळक साहेबांनी मारले असते तर त्यानं उठला नसतं. आम्ही मराठीमध्ये म्हणतोय ना, पाणी मागितलं असतं, पाणी मागितलं असतं त्यानं. पण तू आता काय केलं पाहिजे? पाळक साहेब काही चूक नाही, पाळक साहेबांनी त्यांना आशीर्वाद केले आणि सगळ्यासाठी जेव्हा प्रार्थना केली तो आशीर्वाद झालाय. काही चूक नसताना पाळक साहेबांनी निस कानाचं कानपाडी मारल्या. आता तुम्ही काय केलं असतं? कधी कधी जेव्हा ते नवीन तरुण बिल्डर मुलं जेव्हा व्यायाम करायला जातात ना, एक आठवडा जातात आणि लगेच आपलं दंड तेव्हा असा आरशामध्ये बघतात, किती माझा दंड फुगलाय, किती माझा दंड, लगेच पोजा मारायला सुरुवात होतात, लगेच घरातलं वेगळं मोठमोठं साहित्य उचलायला सुरुवात करतात लगेच. हा तर देवाचा सेवक, राज्याकडून त्याचा नंबर आला होता. आता काय केलं पाहिजे त्या देवाच्या सेवकाने? काही चूक नाही. लोक आसपासचे गोळा झालेत, लोकांनी तो सर्व प्रकार पाहिला. ज्या चर्चला तिथे जायचं होतं त्यातील काही लोक सुद्धा त्या ठिकाणी होते आणि ती लोक सुद्धा पळत पळत त्या ठिकाणी आलेत. तरी त्यानं दावीदाला त्याची लोक म्हटलीत की महाराज एकच आज्ञा द्या, एकच भाला मारतो, शोला मारून टाकतो. ती लोक सुद्धा म्हणलीत काय रे, काय काय पाळक साहेबांना आमच्या तू मारलंच काय? लोक दातोड त्या ठिकाणी खायत होते, लोक त्याच्या अंगावरती धावून जाण्यासाठी प्रयत्न करत होते. पण त्या देवाच्या सेवकाने ते सर्वांना थांबवलं. म्हणलेत माझ्या बाळा, काय माझ्याकडून चुकलं असेल तर मला क्षमा कर, तू जा आपल्या घरी, नाहीतरी माझे लोक तुला मारतील. त्या तरुणानं म्हणले तू इथून जा. आणि आपल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी तिने आवरलं आणि परत आपल्या चर्चमध्ये जायला लागलेत. पुढं काही अंतर गेल्यानंतर तो परत तरुण लांबनं पळत यायला लागला, परत यायला लागला. परत लोक आता तयार झालीत. आता म्हणले लोक याला सोडायचं नाही, आता याला मारायचं. आमच्या पाळक साहेबांना निष्काराचे कानपाने मारल्या, आता याला सोडायचं नाही. पाळक साहेब त्या ठिकाणी थांबलेत, लोक दातवट खायत होते, कोण काठी शोधा लागले, कोण काय शोधायला इकडे तिकडं. आणि तो व्यक्ती आल्या पाळक साहेब समोर उभारला. लोक तयारच आहेत लोक मारण्यासाठी. त्याने त्या ठिकाणी गुडघे टेकलेत. प्रियानो, आपली चूक त्यानं कबूल केली आणि आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर अशा प्रत्येक सेवकांचा वापर करून घेणार आहे. येत्या दिवसामध्ये फक्त प्रीचिंग मधून नाही तर आपल्या कृत्याच्या द्वारे तो सौम्यतेचा आत्मा जागवतील आणि आत्मे त्यांचे जीवन पाहून ख्रिस्तामध्ये येतील आणि आपले जीवन समर्पित करतील. प्रीचिंग मधून नाही, पण त्याचं कृत्य पाहून, त्याचं स्तुत्य कृत्य पाहून. कारण प्रीचिंग करणारे भरपूर आहेत, संदेश देणारे भरपूर आहेत, वेगवेगळ्या गोष्टी शिकवणारे भरपूर आहेत. फक्त धन्य जे लोक जे स्टेजवरती शिकवतात आणि आपल्या जीवनामध्ये ते कृत्य करतात. येत्या दिवसामध्ये अशा लोकांच्या द्वारे आत्मे ख्रिस्ताकडे येतील,
असे कितीतर तरुण समर्पण करतील, असे कितीतर तरुणी समर्पण करतील, असे कितीतर गुंड समर्पण करतील, असे कितीतर क्रोधिष्ठ लोक, जे चुकीच्या मार्गातील लोक, असे कितीतर लोक परमेश्वर समर्पण करतील. आपल्या कृत्याच्या द्वारे जी लोक अशा लोकांना छेकतील. आमचं सांगण्यापेक्षा, आमचं प्रीचिंग करण्यापेक्षा लोकांच्या जीवनाच्या समोर आमचं असलेलं आचरण त्या लोकांचं जीवन परिवर्तित करतं. माझ्या बहिणीनं भावानो, आम्ही दाविदाचं जीवन या ठिकाणी पाहत आहोत. एक सौम्यतेचा आत्मा, समोरचा व्यक्ती जो त्याच्या विरुद्ध उठले, अपाय करायची ताकद या ठिकाणी दाविदाकडे होती. दाविदाकडे ते सामर्थ्य होतं, ते बल होतं, ती लोक होती. दावीद एका क्षणात शौलाचा त्या ठिकाणी घात केला असता, मारून टाकला असता, हत्या करून टाकली असती. दाविदाच्या जीवनामध्ये तो सौम्यतेचा आत्मा होता. तो म्हणतोय आपल्या लोकांना, मी अभिषेक्ताच्या विरुद्ध कसं उठू, मी माझा हात त्याला कसा लावू. भरपूर गोष्टी पुढे सांगतात प्रियानो, भरपूर गोष्टी सांगतात. एक सौम्यतेचा आत्मा त्याच्या जीवनामध्ये होता. सौम्यतेचा आत्मा आमच्या जीवनामध्ये आहे काय? आम्ही सहज बोलून जातोय, त्याला मी मारतो बघा, त्याच्या विरुद्ध मी बोलतो बघा, तो असा केला ना मी तसं करतो. माझ्या बहिणीनो आणि भावानो, हे शेवटच्या काळामध्ये आमच्या जीवनामध्ये सौम्यतेचा आत्मा घेणं किती महत्त्वाचं आहे. अशा रीतीनं आम्ही वाचलं येशू ख्रिस्ताविषयी. फिलिप याचं 2 अध्याय 8 वचन सांगतं की त्यानं स्वतःला मरणापर्यंत नम्र केलं, लीन केलं. त्याच्याकडे सामर्थ्य होतं, त्याच्याकडे अधिकार होता. आणि ज्यावेळी तो वधस्तंभावरती होता, त्या ठिकाणी शास्त्री पुरुष होते, त्यांनी ते म्हटलेत, अरे तू मेलेल्या लोकांना उठवलंस, आजारी लोकांना तू बरं केलंस रे. आता तू जर स्वतः म्हणतोस ना मी देवाचा पुत्र आहे, वधस्तंभ म्हणून खाली उतरून ये उतरून खाली, ये उतरून खाली, तू सामर्थ्य दाखव. 2 चोरामध्ये एक चोर त्या ठिकाणी म्हटला, अहो तुम्ही सुद्धा वाचवा आणि आम्हाला सुद्धा त्यातून वाचवा. लोक त्या ठिकाणी बोलत होते. येशू ख्रिस्ताकडे ते सामर्थ्य होतं. एका क्षणार्धात फक्त तेथील लोक नाही प्रियानो, जर बोलला असता तर कितीतर लोक त्या ठिकाणी जळून भस्म झाले असते. पण सौम्यतेचा आत्मा त्याच्या जीवनामध्ये होता. तो म्हटला, हे बाप्पा याला क्षमा कर, हे काय करता त्यांना कळत नाही. आम्ही जेव्हा गुड फ्रायडेच्या जवळ येत आहोत, लीनचाच स्वभाव आमच्या जीवनामध्ये आहे काय? फिलिप याचं 2 अध्याय 8 सांगतं, पौल फिलिपच्या लोकांना म्हणतात, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावर जे मरण सोसले, इथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. आम्ही गुड फ्रायडेच्या जवळ येत आहोत, जो उत्तम शुक्रवार. आणि जेव्हा आम्ही त्यासाठी इतर चर्चेसमध्ये संदेश दिले जातील, 7 वाक्यांवरती वेगवेगळे देवाचे सेवक त्या ठिकाणी बोलतील. मला तुम्हाला आज एक प्रश्न विचारू द्या की ज्या रीतीने येशू ख्रिस्त वधस्तंभावरती असताना ते लीन, त्याचा स्वभाव, सौम्यतेचा स्वभाव त्याच्या जीवनामध्ये होता, मरणापर्यंत त्याने लीन केलं, तो स्वभाव आमच्या जीवनामध्ये आहे काय? वधस्तंभावरती गेला असताना एक शब्द त्याने बोला, हे स्वर्गातील बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना कळत नाही. आमच्या जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीला अपाय करायची ताकद आमच्याकडे आहे, परंतु काय हो, आमच्यामध्ये तो सौम्यतेचा आत्मा आहे काय? तो सौम्यतेचा आत्मा आमच्या जीवनामध्ये आहे काय? आम्ही अधिकारी म्हणून परमेश्वर आम्हाला ठेवला असताना आम्ही आमच्या कोणत्याही चुकीच्या गोष्टीचा अधिकाराचा वापर करून कोणत्याही प्रकारे आम्ही कार्य करू नये. वचन सांगते, तो मनुष्य प्रकृतीचा होऊन त्याने मरणापर्यंत आज्ञापालन करून स्वतःला लीन केलं. आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे गर्व नसावा प्रियानो, आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची बडाई नसावी, आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची पुशारकी नसावी. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हटला नाही, अरे मी देवाचा पुत्र आहे रे, काय म्हणताय, भस्म व्हा. एक शब्द बोलला असे सर्व लोक भस्म झाले असतील. लीनचा स्वभाव, लीनतीचा स्वभाव मला माझ्या जीवनामध्ये चर्चेसमध्ये असताना दिलेला तुम्हाला जो अधिकार आहे, त्या अधिकारामुळे आम्ही कधी गर्वाने फुगून जाऊ नये. काही लोक, 4 लोक आम्हाला मानतात, रिस्पेक्ट देतात, म्हणून आम्ही गर्वाने अजिबात फुगून जाऊ नये. येशू ख्रिस्त म्हटलेत मत्ते 11:28 मी जो मनाचा सौम्य लीन ते या माझ्यापासून शिका आणि माझं झू आपणावरती तुम्ही घ्या.
आम्ही गुड फ्रायडेच्या जवळ जात असताना, उत्तम शुक्रवार आम्ही साजरा करत असताना आमच्या जीवनामधून गर्वाचा आत्मा आम्ही दूर करूया. आमच्या जीवनामधून पुशारकीचा आत्मा आम्ही दूर करूया. त्या वधस्तंभावरती आम्ही तो गर्व, त्या वधस्तंभावरती आम्ही पुशारकी, त्या वधस्तंभावरती आमचा मी पण आम्ही मारून टाकूया. आम्ही सौम्य आत्मा परमेश्वराचा परिधान करूया. आजच्या दिवसामध्ये, या रात्रीच्या वेळेमध्ये, या लाईव्ह भक्तीच्याद्वारे आम्ही एकत्र आलेला असताना ही प्रार्थना असू दे की प्रभू माझ्या जीवनामध्ये तो सौम्यतेचा आत्मा तू दे, माझ्या जीवनामध्ये तो लीनतेचा आत्मा तू दे. प्रभू मी आज जे काय आहे प्रभू माझ्या कुठल्या चांगुलपणामुळे नाही प्रभू, तुझ्या दयेमुळे आहे. आणि गर्वामध्ये मी कधी फुगून जाऊ नये. आणि मला वचनाचं प्रकटीकरण भरपूर आहे आणि मी चांगला संदेश देतो. सर्व गोष्टी मला ठाऊक आहे म्हणून कुठल्या प्रकारचा गर्व माझ्या जीवनामध्ये नसावा. योबच्या पत्रामध्ये देवाचं वचन सांगते परमेश्वर सामर्थ्यवान आहे म्हणून जो निर्बळ आहे त्यांना कधी तो तुच्छ मानत नाही. तो सामर्थ्यवान परमेश्वर, पण आम्ही निर्बळ मनुष्य आम्हाला कधी तो तुच्छ मानत नाही. स्वतः जसं येशू ख्रिस्तावरती पिता प्रेम करतोय त्या पुत्रासारखं तो आमच्यावरती प्रेम करतोय. तो लीनतेचा स्वभाव आज आम्ही धारण करूया. आणि मला तुम्हाला सांगू द्या, या आमचं जीवन आम्ही समर्पित करत असताना देवाचा आत्मा जे जे लोक समर्पण करतील, जे जे लोकांनी आपल्या जीवनामध्ये पुशारकीच्या गोष्टी बोलल्या होत्या, गर्वाचा आत्मा जो होता, ज्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी तिने करायला नको होत्या, जे बोलून गेले, जे लोकांनी दुर्बळ लोकांवरती अत्याचार केले, ज्या लोकांनी आपल्या हाताखाली असलेल्या लोकांवरती कुणावरती अत्याचार केले, ती वेळ आहे आम्ही समर्पण करावी परमेश्वराला. काही लोक आपल्यामध्ये आहेत जिने आपल्या आई वडिलांना तुच्छ मानलेलं आहे. यांदराबा साखारा खाते रे बेशे बेरे 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 बे. आई वडिलाला तुतीची वागणा तिने काही लोकांनी दिलेली आहे. काही भाऊ आहे त्या भावानं आपल्या आईला तुच्छेची वागणा दिलेली आहे, तुच्छ तिला मानलेलं आहे, तिची काळजी तिने केली नाही. आपल्या अधिकाराचा आणि आपल्या शक्तीचा तिने वापर केलेला आहे. माझ्या भावा, परमेश्वर आज तुला समर्पण करायला सांगत आहे. परमेश्वर आज तुला समर्पण करायला सांगत आहे. जे लोक, जो भाव आहे ज्यानं आपल्या आईला तुच्छतेनं वागवलेला आहे, रियाथा रामा साखारा खातो रोपो शेपे, आम्ही तो लीनतेचा स्वभाव घेऊया.